बारामतीनंतर वळूया आपण आता सातारा मतदारसंघाकडे। राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे, कारण साताऱ्यात जय पराजयाचं गणित बदललं, त्याला कारणीभूत ठरलंय ते निवडणुकीचं चिन्ह। त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा घात झालाय, तर भाजपचे उदयनराजे भोसलेंचा विजय झाला। या मतातील फरकाला कारणीभूत ठरलंय ते ट्रम्पेट। काय घडलंय साताऱ्यात पाहूया या रिपोर्टमधून। ट्रम्पेटने केला शिंदेंचा घात। साताऱ्यात ट्रम्पेटमुळे तुतारीचा घात। ट्रम्पेटमुळे फुललं राजेंचं कमळ। लोकसभा निवडणुकीत अनाकलनीय निकाल लागले खरे, मात्र साताऱ्यातील निकाल एका निवडणूक चिन्हामुळे फिरला असल्याचं स्पष्ट झालंय। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा विजय झाला, मात्र या विजयात ट्रम्पेट अर्थात तुतारीसारख्या चिन्हाचा वाटा अधिक असल्याचं आकडेवारीवरून पाहायला मिळालं। ट्रम्पेट चिन्हावर संजय गाडे हे उमेदवार उभे होते, त्यामुळे तुतारी चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा घात झाला। साताऱ्यातील तुतारीचं गणित कसं बदललं आणि त्यामुळे साताऱ्यात कमळ कसं फुललं बघूया। संजय गाडेंच्या ट्रम्पेटला 35,311 मतं, भाजपचे उदयनराजे भोसलेंना 5,71,134 मतं, शशिकांत शिंदेंना 5,38,363 मतं। तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हानं शिंदेंचा घात। केवळ 32,771 मतांनी शिंदे पराभूत। संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता, त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रमावस्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती 37,000च्या दरम्यान मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर बहुतेक मतं ही तुतारीची मिळाली अशा प्रकारची चर्चा। ती 40,000 50,000चं मतं ही विभागली गेली आणि त्याचा मताधिक्य मिळवण्यासाठी परिणाम झाला। त्यामुळे साताऱ्यात निकाल बदलल्याची चर्चा रंगली आहे। रायगडमध्ये 2014 मध्ये अनंत गीते यांच्याही विजयात एकाच नावाचे म्हणजे सुनील तटकरे नावाचे उमेदवार होते, त्यामुळे रायगडचा निकाल फिरल्याची जोरदार चर्चा रंगली होती। यंदा याच पॅटर्नचा तुतारीला साताऱ्यात फटका बसल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।